हॅलो, नमस्कार. मी शीतल आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे धपाटे. याला कोणी थालीपीठ पण म्हणतं. तर चपाती, भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर असे धपाटे आपण करू शकतो. त्यासाठी इथं मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली निवडून घेतली. ती धुवून घेऊ आपण. धुवून पाणी निथळून घेतलं आहे. आता त्या ज्या काड्या घेतल्यात त्या काड्या काढून पानं असे कापून घेतल्यात. एकदम बारीक कट करायची. त्यानंतर मसाला घेतला आहे. हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे. एक मोठा कांदा घेतला चिरून, तो पण बारीक चिरला आणि आपण चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर इथं बघतोय आपण पिठाचं प्रमाण. त्यासाठी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 2 वाट्याला 1 वाटी गव्हाचं पीठ. त्याच वाटीने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. त्यानंतर लगेच बेसन पीठ पण टाकणार आहोत 1/2 वाटी. हे तिन्ही पण पीठ आपण चांगले एकत्रित मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये लगेच मसाला टाकणार आहोत. हळद आणि धना पावडर जी घरीच बनवली आहे. त्यामध्ये तो कांदा आणि आपण जे वाटण केलं होतं ते पण त्यामध्ये टाकणार आहोत. चवीनुसार नमक टाका आणि कोथिंबीर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकणार आहोत. गारच टाकले मऊ होण्यासाठी, नरम होण्यासाठी. वरून असे क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे झाले पाहिजे आपले धपाटे. त्यामुळे तेल टाकलं मी आणि आत्ता मी मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाका आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी थोडं घालूनच पीठ मळून घ्यायचं. एकदम पातळ नाही करायचं, घट्टच मीडियम ठेवायचं आहे आपल्याला पीठ. या पद्धतीने पाहू शकता. इथं पूर्ण तयारी केली मी. तवा ठेवला गॅसवर आणि हे छोटं कॉटनचं कपडा घेतला मी. जास्त मोठा नाही घेतला कारण तो तव्याच्या बाहेर जातो, त्यामुळं छोटाच घेतला आहे. आणि त्यामध्ये आपण त्याला आता पाणी लावून त्याच्यावर धपाटं थापून घेणार आहोत. पाणी लावलं मी. आता एक छोटा मीडियम साईजचा गोळा घेणार आहे. अशा बोटाच्या साहाय्यानेच हे थापून घ्यायचं आहे. हाताला चिटकायला लागलं तर पाण्यात हात बुडवून घ्यायचा. थोडं पाणी लावून घ्यायचं बोटाला. अशा पद्धतीने सर्व बाजूनी घ्यायचं आहे. असं कुठे जाड राहायला नको, त्यामुळं एकदम थापून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण असे छिद्र पण करणार आहोत तेल टाकण्यासाठी. तवा तापला, आता लगेच त्यावर टाकून घेऊ. आधी तेल टाकलं, मग ते धपाटं टाकून घेतलं आहे आणि धपाटं शिजण्यासाठी थोडं वाफेवर शिजण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे. त्यानंतर लगेच इथे दुसरा पण धपाटं करून थापून घेते मी. परत एकदा मीडियम साईजचा गोळा घेतला आहे. थापून घेते अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्यानेच असं एक थापून घ्यायचं आहे. आणि हे आपण पहिलं धपाटं हे झालं का वाफेवर शिजल्यासारखं झालं आहे, सुकलं आहे वरून पूर्ण. त्यानंतर पाहू शकताय एकदम खरपूस असं भाजलं गेलं खालच्या बाजूनी. आता खाली पण तेल टाकून घेतले आपण. हे पण थापून झालं आहे. तोपर्यंत खालचं दुसरं एक भाजेपर्यंत एक तयार होतं करून.
भाजलं हे दोन्ही साईडने मस्त असं खरपूस, पाहू शकता एकदम भारी. नंतर दुसरं पण आपण आता लगेच टाकून घेऊ तव्यावर. थोडं तेल टाकलं आहे खाली. नंतर तेल टाकल्याने ते चिटकत नाही. अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. कापड लगेच काढून घ्यायचं. छोटं कापड यासाठीच घेतलं की ते तव्यावर जास्त होत नाही. त्यानंतर याला पण आपण झाकून ठेवणार आहोत. अशा पद्धतीने सर्व धपाटे मी बनवून घेतले आणि पाहू शकता आता हे एकदम जाड नाही आणि पातळ नाही, असे मीडियम साईजचंच बनवलं आहे आणि आतमधून मऊ आणि वरून एकदम कडक असं क्रिस्पी झालं आहे. आणि त्याच्यासोबत दही, काकडी, एकच नंबर देते आजचा धपाटे, दही, काकडी. पाहू शकता एकदम कडक पण आणि नरम पण झाले. धपाटे बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला धन्यवाद.